श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, तुम्ही जर आजारी वगैरे असाल, म्हणजे कोणता तरी तुम्हाला आजार आहे, म्हणजे तो लहान असू दे, मोठा असू दे, किंवा अगदी दवाखाने तुम्ही करताय, बरीच वर्ष दवाखाना करूनही जर म्हणावा असा फरक पडत नाही, किंवा तात्पुरता पडतोय आणि पुन्हा आणखी परिस्थिती पहिल्यासारखी होतीये, काहीच फरक पडत नाही, तर तुम्ही एक सेवा आहे स्वामींची, ती बघा, नक्कीच करून बघा. त्या सेवेचं नक्की तुम्हाला फळ मिळेल. आता यावर एखाद्याला असं वाटेल, की आधीच जी आजारी व्यक्ती आहे, जी परिस्थितीनं ग्रासलेली आहे, ती कुठली सेवा कशी काय करू शकते, किंवा सेवा करण्याइतकी ताकद त्या व्यक्तीमध्ये असेल का? तर बघा, सेवा म्हणजे कुठलीही सेवा लहान मोठी नसते. सेवा म्हणजे फक्त पारायणच असं नव्हे, किंवा सेवा म्हणजे फक्त स्वामींच्या समोर जाऊन वाचनच करायचं आहे असं नाही. तर सेवा आपण मनापासून जे नामस्मरण करतो, ती सुद्धा सेवाच असते. फक्त नामस्मरणच तुम्हाला करायचं आहे, पण ते तुम्ही ठराविक वेळेला नक्कीच करू शकता. बघा, तुम्ही जर पहिल्या दिवशी संध्याकाळी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली, मग आता ते किती वेळ करायचं आहे? तर तुम्हाला देवासमोरच जाऊन बसावं असं काहीही नाही. तुम्ही अगदी बसल्या ठिकाणी बसून, बेडवरती बसून सुद्धा नामस्मरण करू शकता. पण कसं आहे, की तुम्ही कितीही वेळ करू शकता. अगदी 5 मिनिट, 10 मिनिट करू शकता. सुरुवातीला जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला 5-10 मिनिट केलं तरी खूप झालं. पण नंतर तुम्हाला स्वतःलाच त्या नामस्मरणाची गोडी लागेल. तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होती आहे असं तुम्हाला जाणवेल. त्यामुळं बघा, तुम्ही स्वतःहूनच नामस्मरण करण्याची वेळ वाढवाल. त्यामुळं नामस्मरण करत असताना फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि फक्त त्यांना सांगा, रोज त्यांचं नामस्मरण करण्याआधी हात जोडून त्यांना सांगा, की स्वामी, मी जर तब्येतीतून अगदी ठणठणीत झाले तर नक्कीच बघा, देवासमोर बसून मी तुमचं नामस्मरण करेल. पण आत्ता देवासमोर जाण्याची सुद्धा माझ्यामध्ये ताकद नाही, किंवा अनेक वेळा जी व्यक्ती तब्येतीनं ग्रासलेली असते, ती देवासमोर बसून पारायणं वगैरे करू शकत नाही. नामस्मरण बराच वेळ बसून करणं शक्य होत नाही. त्यामुळं 5-10 मिनिट तुम्ही नक्कीच नामस्मरण करू शकता. बघा, आजपर्यंत जितका तुम्हाला कुठल्याही गोष्टीनं फरक पडला नाही, तो फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. फक्त एकाग्रता मनाची ढळू देऊ नका. रोज नित्यनेमानं तुम्ही ठरल्या वेळी नामस्मरण करा. आज सकाळी, उद्या दुपारी असं शक्यतो करू नका. आणि बघा, विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही जी मनापासून स्वामींना हाक मारताय, मनापासून जे नाव घेताय, ते नक्कीच स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतीलच. पण फक्त असं आहे, की तुम्ही लगेचच आज नाव घेतले, की लगेचच उद्या तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल अशी आशा बाळगू नका. पण एक विश्वास ठेवा, की नक्कीच बघा, नक्कीच फरक पडेल. आणि जरी पूर्णपणे फरक पडला नाही, तरी जो काही तुमचा त्रास आहे, तो कितीतरी पटीने कमी नक्कीच होईल. बघा, तुम्ही तब्येतीनं ग्रासून गेलेले असाल, तर तुम्ही ही सेवा करू शकता. नामस्मरण फक्त करायचं आहे. फक्त नामस्मरण करत असताना स्वामींचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न करा. बाकी कुठलाही विचार करू नका. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला कदाचित तुमचं मन एकाग्र होणार नाही. पण बघा, सवयीनं हे सगळं तुम्हाला जमायला लागेल. तुम्हाला स्वतःला नामस्मरणाची गोडी लागेल. तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल. आणि तुम्हाला स्वतःला कळेल, की माझ्या तब्येतीमध्ये पूर्वीपेक्षा आता सुधारणा झालेली आहे. त्यामुळं जर अगदीच दवाखाने वगैरे करून जर म्हणावा असा फरक पडत नसेल, तर तुम्ही निराश होऊ नका. बघा, एकदा मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. तुम्ही बसल्या ठिकाणी सुद्धा करू शकता. स्वामींवरती विश्वास ठेवून बघा, तुम्ही नक्कीच तुम्हाला फरक पडेल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.